आज मी बाबाराव मुसळे, सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूबसाठी मी काही असं काही तसं या मालिकेतला हा व्हिडिओ टाकत आहे. आज मी आणि अरुणा माझ्या मारुती अल्टो कारने माझ्या सासरवाडीला आलो. माझं वय सध्या 77 रनिंग आहे आणि येत्या 10 जून रोजी माझ्या वयाला 77 पूर्ण होतील आणि 78 सुरू होईल. ते वय सांगायचं कारण हे की माझ्या या वयाचा विचार करता काही लोक मला जेव्हा कार चालवताना पाहतात तेव्हा ते मला सल्ला देतात की आता या वयात तुम्ही कार चालवू नये. पण मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी एका ड्रायव्हिंग स्कूलवाल्याकडून कार चालवायची शिकलो. तोही थक्क झाला होता की तुम्ही कार चालवणार. म्हटलं तुम्ही शिकवलं तर नक्कीच चालवणार आणि शिकलो. मग त्याची प्रॅक्टिस मी आमच्या अविनाशच्या i20 या कारने अमरावतीला केली. एक अतुल भाऊ नावाचे आमचे अविनाशचे शेजारी आणि त्याचे मित्र, त्यांनी मला त्या बाबतीत फार परफेक्ट बनवलं. म्हणजे अगदी शहराबाहेरचा वळणाचा घाटाचा रस्ता तो तर आम्ही पार केलाच अनेकदा, पण त्यांनी मला एक दिवस शहरातल्या गर्दीतल्या रोडवर संध्याकाळच्या वेळी, म्हणजे बघा संध्याकाळच्या वेळी अमरावती या शहरामध्ये किती गर्दी असते आणि तेही इथल्या प्रसिद्ध अशा राजकमल चौकामध्ये. त्यांनी मला सांगितलं काही होणार नाही, तुम्ही फक्त कार चालवा आणि समोर लक्ष ठेवा. आणि चालवली. त्या गोष्टीचा परिणाम असा झाला की माझी जी गर्दीबद्दलची भीती होती ती मनातून निघून गेली. आणि त्यानंतर मग काही कारणानं ते माझ्यासोबत येऊ शकले नव्हते, म्हणून मग आम्ही उभयता, म्हणजे मी आणि अरुणा त्याच कारनं अविनाशच्या कारनं मग प्रॅक्टिस सुरू केली. मी हिला मुद्दाम माझ्या बाजूला बसवलं ते यासाठी की आपण कार घेणार, म्हणजे कार घेणार, जुनी कार घेणार हे निश्चित होतं आणि त्या कारमध्ये आपण दोघंच प्रवास करणार. त्यामुळे मी कार चालवताना तुला भीती वाटली न पाहिजे, त्याच्यासाठी तुझी भीती मरावी म्हणून आत्तापासून आपण दोघं सोबत कार चालवताना राहू. आणि मला प्रतिसाद मिळाला, छान प्रतिसाद मिळाला. कधीही तिनं असं म्हटलं नाही की तुम्हाला कार चालवता येत नाही, तुम्ही चालवू नका आणि मी बसत नाही. एकदा तर काय झालं की अविनाशच्याच कारने मी आणि अरुणा आणि आमच्या सुनबाई दर्शना, 2 मुलं, आमची पुतणी जया पोटे इस्टेटमध्ये राहते, तिच्याकडे गेलो आणि मी बाजूच्या बायपासनं कार काढण्याऐवजी गर्दीच्या रोडनं घेतली, म्हणजे कठोरा नाक्यावरून घेतली. कठोरा नाका ते गाडगे नगर अशा पद्धतीनं पंचवटीवर कार आणायचा माझा प्रयत्न होता. पण झालं काय की त्या गर्दीच्या ठिकाणी मी माझा पद्धतशीर चाललेला, पण पाठीमागून टी आली आणि ते टीवाल्याने डावी बाजू माझी घासत नेली. अर्थात मी त्यावर फारसं ध्यान दिलं नाही की ठीक आहे, झालं असेल, पाहून घेऊ काय ते आपण. मी माझी कार चालूच ठेवली. पण कोणीतरी मला सांगितलं का हो काका, ते खालचं बंफर जे आहे ना ते लोंबकळायला, आणि म्हणून मग मी बाजूला कार घेऊन उभा राहिलो. तेवढ्यात तो ड्रायव्हरही आला उतरून आणि तो म्हणाला की काका काय नुकसान झालं.
तर म्हटलं कडे एवढं नुकसान झालं, कोणाला काही लागलं का? म्हटलं लागलं वेगळं नाही, पण हे नुकसान झालेलं आहे. अर्थात याची मला जाणीव नव्हती की तिच्याकडून आपण पैसे घेतले पाहिजेत वगैरे वगैरे काय. आणि त्याला म्हटलं ठीक आहे, जा बाबा तू, काही हरकत नाही. आणि तो गेला. पण त्यानंतर मग माझा बी पी वाढला, डॉक्टरांकडे जावं लागलं. आणि मग थोडासा असा विचार करायला लागलो की एवढी अविनाशची गाडी आपण नाही चालवायला पाहिजे, आपण लहानच गाडी घेऊ. आणि पुढे छोटी गाडी घेतली, मारुती अल्टो. आणि त्या गाडीवर मी आता निर्विघ्नपणे कुठलाही ॲक्सिडंट न करता, हां एक चूक झाली होती, एका कुत्र्याच्या अंगावरून, लहान पिलाच्या अंगावरून माझी कार गेली होती आणि ते पिलू मरण पावलं होतं. तेवढा एक अपवाद जर सोडला तर आत्तापर्यंत तरी काही झालेलं नाही. एक थोडीशी काय की आत्मविश्वासाच्या ह्या गोष्टी आहेत याची मला जाणीव आहे. आणि बघूया आणखी किती दिवस चालवता येईल. कारण आता मी जिथं जिथं जातो, समजा माझ्या गावाला ब्रह्म्याला जातो, पुसद रोडवर माझं गाव आहे, वाशिम पुसद रोड. तो दुहेरी रोड झालेला आहे आणि छान रोड आहे. मी माझ्या सासरवाडीला येतो, सासरवाडीचे गाव हिंगोलीजवळ आहे. हा तर 4 लेनचा रोड आहे. त्यामुळे इथे काही असं गर्दी वगैरे वगैरे किंवा समोरून कोणी येईल असं काही नाही. आणि त्याच्यानंतर मग कुठं पाहुण्या रावण्यांकडे काही जवळपासच्या लग्न बिग्न असेल तर तिकडेही मी कार नेतो. शक्यता तर फार कमी असते त्या बाबतीतली, कारण माझे 2 जावाई, मोठे जावई पंडितराव राजूरकर आणि लहाने जावई विनोदराव घुगे, हे वाशिमलाच राहतात आणि त्या दोघांकडेही कार आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी जर जायचं असेल तर त्यांच्याच कारने मी बहुतेक जात असतो, आम्ही जात असतो दोघेही. त्यामुळे तेवढाच मी रिलॅक्स राहतो. आता अशीच गोष्ट, हीच गोष्ट काही लोकांना नवलाची वाटते. कारच्या बाबतीत नाही, पण प्लेजर चालवतो मी आणि गर्दीतूनही चालवतो, वाशिममध्ये सुद्धा चालवतो. पण एक पथ्य पाळतो मी अगदी सुरुवातीपासून. मला प्लेजरनं गावात जायचं असेल किंवा अगदी दुकानावर जवळच्या जरी जायचं असेल तर मी हेल्मेट घालतो. आणि मग हेल्मेटचं लोकांना नवल वाटते. कित्येक तरुणांनी, अर्थात त्या तरुणीसुद्धा, मला हसून विचारलं, वा आजोबा हेल्मेट पण घालता? आता त्यात काय नवल्याची गोष्ट आहे? ती तर आपल्या सुरक्षेसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे ना. पण ह्या तरुणाईला त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेची चिंताच नसते. गाडीवर एकदा बसले की धुमशान गाड्या आणतात. मी पथ्य पाळतो सुरक्षित चालण्याचं, पण काही सांगता येत नाही. कोणी मागून किंवा पुढून एखादा असा तुफान वेगानं येणारा धडक देऊ शकेल आणि त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. कारण आव्हानं जर स्वीकारली नाहीत तर जगण्याला काय अर्थ आहे? मग काय घरातच बसून राहायचं काय? काय वाटते? बरोबर म्हणतो ना मी?